का अशी वागलीस देवयानी आमच्याशी? का अशी वागलीस? का आमचा विश्वासघात केलास? आम्ही तुझ्यावर मनापासून प्रेम केलं आणि त्याची ही सजा आम्हाला मिळेल असं आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. कधी काळी आमच्यासाठी जीव द्यायला तयार असणारी देवयानी आज स्वतःच्या सख्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी आमच्या जीवाशी खेळेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. देवयानी, कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? सांग ना, कसा विश्वास ठेवायचा? विक्रम, प्लीज प्लीज असं नको बोलू. देवयानी, आम्ही तुझ्याशिवाय नाही जगू शकत हे तुला चांगलं माहिती आहे. तरी सुद्धा तू आम्हालाच सांगतेस की आम्ही असं बोलायला नको. हा निर्णय मी स्वतःहून घेतला असं तुला वाटतं? आम्हाला माहिती आहे देवयानी, आम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्टीत फक्त व्यवहार बघणाऱ्या आमच्या भैया साहेबांच्या दबावाला बळी पडूनच तू हा निर्णय घेतलायस. देवयानी, साक्षीचा जर काही प्रॉब्लेम होता तर तू आम्हालाही सांगू शकली असतीस ना. आम्ही तुला तेव्हा हजारदा विचारत होतो पण तू आम्हाला काहीच बोलली नाहीस. हा तू आमच्यावर दाखवलेला अविश्वास नाही? प्रश्न अविश्वासाचा नव्हता विक्रम. रणवीर राजांनी स्वतःहून मला मदतीचं आश्वासन दिलं होतं आणि म्हणूनच मी तिथे गेले. आणि तुला न सांगण्याचं एकच कारण होतं, या सगळ्याचा तुला त्रास होऊ नये असंच मला वाटत होतं. चूक तुझी नाहीये देवयानी, चूक तुझी नाहीये, चूक आमची आहे की आम्ही तुझ्यावर मनापासून प्रेम केलं. चूक आमचीच आहे की आम्ही तुझ्या सहवासात माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला. चूक आमचीच आहे की आम्ही स्वतः राजेशिर्के आहोत हे सुद्धा प्रेमात तुझ्या विसरून गेलो. पण कधी काही तू आम्हाला विसरशील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. देवयानी, बोल बोल ना आता. आहे तुझ्याकडे काही उत्तर? नाही, आमच्या समाधानासाठी म्हणून सांगू नकोस. निदान स्वतःचं समाधान व्हावं म्हणून तरी काहीतरी सांग. सांग देवयानी, सांग. विक्रम, मी तुझी गुन्हेगार आहे हे मला मान्य आहे आणि त्यासाठी मी कुठचीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण हा निर्णय मी कुठच्या परिस्थितीत घेतला हे तरी समजून घे. रणवीर राजांचं ऐकून मी तुझ्यापासून लांब जाण्याचं ठरवलं कारण मला साक्षीची काळजी होती. हा निर्णय घेताना मला किती त्रास झाला असेल याची तुला कल्पना नाही. ठीक आहे, ठीक आहे. तेव्हा आम्ही समोर नव्हतो म्हणून तू हा निर्णय घेतलास ना. मग आता आम्ही तुझ्या समोर उभे आहोत. आता सांग, आता सांग तुझा काय निर्णय? रणवीर राजांचा निर्णय मान्य करायचा असं मी ठरवलंय कारण मी त्यांना तसं प्रॉमिस केलंय. देवयानी, देवयानी तू हे बोलतेस? देवयानी, तुझ्या आणि आमच्या बाबतीतला निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही आमच्या नशिबालाही दिला नाही तर भैया साहेबांचा निर्णय आम्ही आमच्यावर लादून घेऊ असं तुला कसं वाटतं? नाही देवयानी, हा निर्णय आम्हाला मान्य नाही. बोल देवयानी, बोल. का हा निर्णय मान्य केलास देवयानी? बोल देवयानी, बोल. का हा निर्णय मान्य केलास देवयानी? बोल देवयानी, बोल. का हा निर्णय मान्य केलास देवयानी? एक वेज चीज पिझ्झा आणि एक ओनली चीज पिझ्झा. हो हो, आणि एक्स्ट्रा चीज पण घाला. हा बरं, आईस्क्रीमचे काय फ्लेवर आहेत? हां, मग व्हॅनिला द्या. एक मिनिट, तुमच्यासाठी काय मागवू? ऑर्डरच देते. नाही, मला काही नको आहे. हां ठीक आहे, ऑर्डर लवकर पाठवा. व्हेरी हंग्री यू नो. ओके ओके, थँक्यू. आज अचानक हॉटेलचं जेवण? अहो, श्रावणीच म्हणाली रोज रोज घरचं खाऊन कंटाळा आलाय, काहीतरी बाहेरून मागवू म्हणून. तिला आवडतो ना म्हणून पिझ्झा मागवला. तुम्ही बोलत नसलात तरी तुमच्या मनात काय चाललंय हे माझ्या लक्षात येतंय. अभिलाषा, मग तसं वागत का नाहीस ग? हे बघा, उगाचच आजारी माणसाला सहानुभूती दाखवण्याचं नाटक मी नाही करू शकत. तुमच्या प्रतीक्षा वहिनी हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून आपण उपाशी राहायचं का? बरं, आपण उपाशी राहिलो
तर काय होणार आहे? तुमच्या प्रतीक्षा वहिनींना बरं वाटणार आहे? अभिलाषा, प्रश्न उपाशी राहण्याचा नाही आहे, पण हे बघा, तुमचं तत्वज्ञान तुम्ही तुमच्यापाशीच ठेवा, मला सांगण्याची गरज नाही. माणसाला जगायचं असेल तर 2 घास खावे लागतात, एवढी अक्कल मलाही आहे. मग ते 2 घास घरचे असू दे नाही तर हॉटेलचे. तुम्हाला जर माझं म्हणणं पटत नसेल तर किचनमध्ये जे काही असेल ते जाऊन खा, नसेल तर इथेच बसा वहिनी वहिनी करत. हां, हां बोला भैया साहेब. आम्हाला बोलायला तुम्ही बाकी काय ठेवलंय? काय झालं भैया साहेब? तुम्हाला वाटेल तसं तुम्ही वागा आणि वर विचारा काय झालं म्हणून. तुम्ही असं वागाल असं कधी वाटलं नव्हतं. काही न सांगता लंडनला निघून गेलात. थोडा विचार केला होता साईमाला काय वाटेल म्हणून? भैया साहेब, सिम्सन इंटरनॅशनलशी आपल्या बिझनेसच्या बाबत बोलणं किती महत्त्वाचं होतं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. सिम्सनचं नाव सांगून आम्हाला फसवू नका. तुम्हाला आत्ताच का जायचं होतं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. चला, चांगलं झालं भैया साहेब. आम्ही इथे येण्याचं खरं कारण तुम्हाला कळलं. आता आम्हाला सांगा, यात आमचं काय चुकलं? तिकडे राहून जर आमच्या मनाप्रमाणे एकही गोष्ट घडत नसेल तर तिथे आमच्या असण्याला काय अर्थ होता? तुमच्याच भल्याचा विचार करून साईमाने तुमचं लग्न ठरवलं होतं आणि त्या मुलीमध्ये नाकारण्यासारखं आहे काय? भैया साहेब, आम्हाला जर एवढ्यात लग्नच करायचं नसेल तर तुमचा एवढा हट्ट का? कारण ही मुलगी राजघराण्यातली आहे. देवयानी सारख्या सामान्य कुटुंबातल्या मुलीला राजघराण्यात आणण्यापेक्षा केव्हाही हे स्थळ उजवं आहे. भैया साहेब, देवयानीला सामान्य कुटुंबातली मुलगी म्हटलं म्हणून राग आला तुम्हाला? हो, त्याचं कारण आमचं देवयानीवर मनापासून प्रेम आहे. राजघराण्याच्या इब्रतीपेक्षा तुम्हाला तुमचं प्रेम महत्वाचं वाटतं? भैया साहेब, तुम्ही जर आमच्या मनाचा थोडा जरी विचार केला असतात ना तर राजघराण्याच्या इब्रतीचा विचार करण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. मला वाटतं आपण फोनवर बोलण्यापेक्षा समोरासमोर बोलू. आम्हाला कायमचा या देवयानी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. आम्ही तुमची वाट पाहतोय. मॉम, कॉफी. अगं हो, आले आले. काय ग, किती आरडाओरडा करतेस? मॉम, तू आज परत चीज टोस्ट केलेस. अगं फॅट फ्री चीज आहे, खा. अगं पण म्हणून काय झालं? उद्या स्प्राउट्स कर काय? बरोबर. जाऊ जाऊ दे. जाऊ, आज किती शांत वाटते ना. त्या तिघी नाहीये ते बरं आहे बाबा, खरंच. म्हणाला सकाळ सकाळ मी बघते, बस तू. कुठे गेला होता सकाळी सकाळी? अच्छा, पेपर आणायला. बरं झालं, वेळेवर आला. श्रावणीसाठी चीज टोस्ट केलंय, तुम्हीही खाऊन घ्या. नाही नको, मला उशीर होते. मला हॉस्पिटलमध्ये जायचं. ते जा ना, एवढी काय घाई आहे? थोडं खाऊन तर घ्या. अभिलाषा, अगं कुठल्या मातीची बनलीस तू? बहिणीची एन्जिओग्राफी आहे आज आणि तुला याचं काहीही वाटत नाही. बहिणी एवढं करते तुझ्यासाठी. तिथं आज तरी तिला भेटायला आहे. आता मी त्यांना हॉस्पिटलला बघायला येऊन त्यांची तब्येत बरी होणार आहे का? नाही ना. मग तुला लाज वाटत नाही बोलताना? शत्रू सुद्धा मदतीला येतात अशा वेळेला. अशा हे तर आपली रक्ताची नाती आहेत. हो ना, पण तुम्ही निभावा ना नाती. मी कुठे नाही म्हणते, पण प्लीज मला हे सगळं करायला भाग पाडू नका. कारण मला जे पटत नाही ते मी करत नाही. एक मिनिट. जायच्या आधी मला एक सांगा, वहिनीच्या ऑपरेशनसाठी एवढे पैसे आले कुठून? पीएफ मधून लोन घेतलं ठीक आहे का कर्ज वगैरे काढलं? नाही, तुमचा काही नेम नाही. अंगावरचं सोडून द्यायला सुद्धा तुम्ही तयार व्हाल म्हणून म्हटलं. बरोबर ना? अभिलाषा, तुला फक्त पैसे दिसतात ना? पैशाशिवाय इतरही अनेक गोष्टी असतात. तरीही मला कळायला हवं एवढे पैसे आले कुठून. मॉम, जाऊ दे ना. तू कशाला इतका विचार करतेस? असं कसं? तुलाही कळायलाच हवं. देऊन आणले पैसे. देऊ नये? हो. देवयानीकडे एवढे पैसे कुठून आले? विक्रमने दिले म्हणावं तर विक्रमही इथे नाहीये.
ती काय महाराणी लागून गेली एवढे पैसे आणायला? मी सांगते तुला श्रावणी, हे दादूंचे पैसे असणार. घरात द्यायला यांच्याकडे पैसे नसतात, पण स्वतःच्या अडचणीसाठी मात्र बरोबर पैसा उभा करतात. पण माझं नाव अभिलाष आहे. शांत बसणार नाही मी. बरोबर शोधून काढेन पैसे कुठून आले. अभिलाषा, तुझ्यात थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर आज हॉस्पिटलमध्ये ये. नाही तर राहू दे. तसंही कुणाचंही कुणापासून अडत नाही हेच खरं आहे. पण आज जर का तू हॉस्पिटलमध्ये आलीस तर मला बरं वाटेल. त्या देवयानीकडे एवढा पैसा कुठून आला असेल? देव, वहिनी कशी आहे? बरी आहे. ऑपरेशन कधी करतात? अजून डॉक्टरांनी वेळ सांगितली नाहीये. बघू. डॉक्टर, काय झालं? त्यांचं चेकअप झालं आहे. बीपी आता नॉर्मल आहे. लवकरच त्यांना आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करू. देव, काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. काका, काकू अजून आली नाही? काय माहिती येणार आहे का नाही ते. काय ग देऊ? असं काय पाहताय? वहिनींना ऑपरेशनसाठी नेलं का? तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. वहिनी कुठे आहेत? समोर. मी आले. अभिलाषा, आलीस तू? पाहिलं वहिनी, आज तुमचं एवढं मोठं ऑपरेशन आहे आणि मी तुम्हाला ताप आहे की नाही पाहते. हो, घाबरायला काय झालं? आम्ही आहोत ना. तुम्ही जसा धीर सोडलात तर कसं होईल? आता माझंच बघा ना. तुम्ही इथे आहात, तुम्हाला पाहायचं. घरी बाबा आहेत, त्यांची काळजी घ्यायची. आणि साक्षीने तर अगदी डोळ्यात पाणी आणायचं बाकी ठेवलंय. मला एक कळत नाही, हे सगळं माझ्याच नशिबी का? पूर्वजन्मीची पापं म्हणून असं तिघांना सांभाळावं लागते. तुमचं बरं आहे हो, तुम्हाला काय नुसतं इथे पडून राहायचंय. पण साक्षीचं काय? तिला बोलता केल्याशिवाय पोलीस थोडीच गप्प बसणार आहेत. बघा, हे असं होतं माझं. बोलण्याच्या नादात हेच विसरले की ऑपरेशनला जायच्या वेळी पेशंटला टेन्शन द्यायचं नसतं. पण तुमच्यापासून मी काही लपवून ठेवलंय का? अहो, तशी सवयच नाही मला. डॉक्टर, वहिनींच्या ऑपरेशनच्या वेळी काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना? नाही म्हणजे ते अँजिओप्लास्टी का काय आहे ते खूप कठीण असतं ना, म्हणून विचारते. हे बघा, पेशंट समोर या सर्व गोष्टी बोलण्याची ही वेळ नाही आहे. प्लीज तुम्ही या. हो हो, मला पेशंटला ऑपरेशनला न्यायची तयारी करायची आहे. बरोबर. प्लीज. मी आहे हा बाहेर, काळजी करू नका. काकू, काय झालं? वहिनींना ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करताय.
माझ्या साक्षीला सांभाळा. तिला म्हणा मी वाट बघतीये तिची. अहो आता आम्ही काय तिची काळजी घेणार? ती तर अभिलाषा, डॉक्टर, आई, माझी चूक झाली. मी तुला सगळं सांगायला हवं होतं. पण आई, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला खरंच सगळं सांगणार होते ग. कधी? योग्य वेळ आल्यावर. योग्य वेळ? माझ्याशी बोलायला? आईशी बोलायला प्रत्येक वेळ ही योग्यच असते, हेही विसरलीस तू? सॉरी आई. अंधार वसे चोहीकडे गगनात, गरिबाच्या जेवी मनात, बघत कुणी कसा निजला हा इहलोक, मम आशा जेवी मनात, जोवरती या कुडीत राहील प्राण, तोवरी तुझ संगोपीन, तदनंतरची करू नको तू चिंता, नारायण तुझला त्राता. देऊ, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. मी काय विचारते, ही जी एन्जिओप्लास्टी काही करायची आहे त्याला साधारण किती खर्च येतो ग? नाही म्हणजे मी डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणाले मेजर ऑपरेशन आहे, म्हणून विचारलं ग की साधारण काय खर्च येतो. आत्ता का विचारतेस तुम्हाला हे सगळं? नाही म्हणजे अशा ऑपरेशनसाठी ॲडव्हान्स आधी भरावा लागतो ना, मग ऑपरेशनला सुरुवात करतात, म्हणून विचारलं. पैशाची व्यवस्था झाली आहे. तेच विचारते, कुठून झाली? सायमाने दिले. हो का?